महागणपती गणपती माझी सहकारी मृगासोबत। देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय, मोठ्या उल्हासात साजरा होतोय। आपण सुद्धा साम वाहिनीवर एका विशेष कार्यक्रमाचं या निमित्ताने आयोजन केलंय। दर दिवशी एक नवा कलाकार आपल्या कुंचल्यातून गणेशाचं एक आगळं रूप साकारतोय आणि त्यासाठी आज आपल्याकडे आहेत राजेंद्र पाटील। राजेंद्र पाटील उर्फ पारा। त्यांची खरी शैली आहे अमूर्त, पण तरीही ते आज आपल्यासाठी मूर्त आणि अमूर्त अशा मिश्र शैलीत गणपती साकारतील। गेली 32 वर्ष ते जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकवतायत, विद्यार्थी घडवतायत, कलाकार घडवतायत आणि या 32 वर्षांमध्ये जे स्कूलचा, मुंबई स्कूलचा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीकडे प्रदान करण्याचं महत्त्वाचं काम आम्ही केलंय। तुमचं स्वागत करते मी सर। नमस्कार। बरं, चित्राला सुरुवात करण्यापूर्वी मला एक तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की आपण गणपतीबद्दल बोलतोय, तर गणपती म्हणजे इतर देवतांची एक मूर्ती आहे, ती मानवी मूर्ती आहे, पण गणपतीला जी सोंड आहे ती मानवी नाहीये, तरी ही अमूर्त नाहीये का? आणि याबद्दल तुम्ही कसं पाहता गणपतीकडे? हा, गणपतीचा संदर्भात आता सर्वांनाच आपल्याला सगळं ज्ञात आहे की गणपतीची स्टोरी काय, वेअर इट्स बिगन। म्हणजे तिथे पार्वतीचं स्नानगृहांमध्ये किंवा त्या अंघोळीला जात असताना त्यांनी एक सुरक्षाचा एक काहीतरी मूर्ती म्हणून किंवा एक प्रतीक म्हणून एक काहीतरी लहान मुलाचं हे निर्माण केलं क्लेमधून, मातीमधून, आणि त्याला एक ठेवलं आणि त्याच्यात प्राणप्रतिष्ठा केली। आता ही स्टोरी जनरली लहान मुलांपासून सगळ्यांना माहीत आहे, आणि नंतर त्यांना त्या बाळाचं हे शिवजींनी त्रिशूलधारे किंवा काही त्यांचे सेवक गेले आणि त्याच्यानंतर ते डिस्ट्रॉय केलं किंवा त्यांना ते राग आला वगैरे, आणि त्याच्यातनं मग त्यांच्यात ती गोष्ट लक्षात आली पार्वतीचं की असं मी निर्माण केलेलं जे मूल होतं त्याचं तुम्ही डिस्ट्रॉय केलं, आणि मग ते रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी त्यांनी अपील केली। म्हणजे त्यांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही आता शिवजी सगळ्यांचे आहेत, तर ते त्यांनी ते निर्माण करण्यासाठी मोठा चेहरा, म्हणजे एक मोठ्या मस्तक असलेला हातीचं एक पिल्लाचं एक त्याला लावलं, आणि तिथून मग सुरुवात झाली। आपण आता ते चित्रामध्येच पाहूया, सुरुवात करूया चित्राला। येस, ओके। तर हे चित्र सुरूच राहील,